उजव्या हाताकडे करायचं थोडं, पण तुझ्या उजव्या हाताकडे कोण इकडे इकडे उजवा हात, हां इकडे बसलेत सगळे. बस बोला. प्रश्न विचार. पहिला प्रश्न विचार. भारताचे संविधान कोणी लिहिले? बरोबर. प्रश्न दुसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म केव्हा व कोठे झाला? केव्हा माहित आहे, कोठे झाला? उभा राहून सांगा ना. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू. इंदोर जिल्ह्यातील महू या गावी झाला. आता एकदा काय करा, हे उत्तर सगळे मिळून आपण म्हणू मोठ्या आवाजात. हा. हे बघा, 14 एप्रिल 1891 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आजच्या मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील महू या गावी झाला. कुठलं गाव? 14 एप्रिल 1891. पुढचा प्रश्न बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचे नाव काय होते? बरोबर. बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेता यावे म्हणून रमाबाईंनी कशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली? कशी मदत केली? याचे वर्णन या गीतातून केले आहे. गीताचे बोल आहेत, गरिबी जरी त्या संसारात होती. लेखक नशीर बाबू. गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती. रमाची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान, आणि त्या दिव्याची रमावात होती. आणि त्या दिव्याची रमावात होती. पुरेसे नव्हते अन्न, पुरेसे नव्हते वस्त्र, तरीही नाही झाली मनाने दुःखी खिन्न. पुरेसे नव्हते अन्न, पुरेसे नव्हते वस्त्र, तरीही नाही झाली मनाने दुःखी खिन्न. अर्धांगिनी जरी बॅरिस्टराची, नव्हता तिला गर्व, अहो नव्हता तिला गर्व. करी कष्ट काम गाळुनिया घाम, करी कष्ट काम गाळुनिया घाम. हसऱ्या मुखाने सदा राहत होती, आणि त्या दिव्याची रमावात होती. भारतो संसाराचा वाहुनी आपल्या पाठी, भारतो संसाराचा वाहुनी आपल्या पाठी. सदा झिजली नाशिका पतीच्या सेवेसाठी, सदा झिजली नाशिका पतीच्या सेवेसाठी. अनमरेपर्यंत केली पती सेवा, धन्य माऊलीची न्यारी बात होती. आणि त्या दिव्याची रमावात होती. आणि त्या दिव्याची रमावात होती. धन्यवाद. एक आईचं प्रेम काय असते, प्रत्येक पुरुषाच्या यशामागे स्त्रियांचा हात असतो, तसं बाबासाहेबांच्या पाठीमागे सुद्धा त्यांच्या आईचे कष्ट, आईची मेहनत खूप होती, असं या गाण्यातून सांगण्यात आलेलं आहे. खूप छान अशा प्रकारचं या ठिकाणी गीत गायलेलं आहे. त्याबद्दल दातार मॅडमला विनंती करतो त्या विद्यार्थ्यांनी एक पुष्प फूल देऊन तिचं स्वागत करावं. सो
इकडं बघ आपण दोघांचा खूप छान म्हणलं ओके